एक महत्त्वाची बातमी, जबाबदारीने भाष्य केलं पाहिजे, मंत्री शंभूराज देसाईंचा वडेट्टीवारांना सल्ला। विजय वडेट्टीवारांनी शिंदेंवर केलेलं वक्तव्य मागे घेतल्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शंभूराजे देसाई आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। विजय वडेट्टीवार यांनी सकाळी एकनाथ शिंदे यांच्यावर जे काही आरोप केले होते, त्यांनी म्हटलंय की माझ्याकडून चुकीने वक्तव्य झालं, कसं पाहताय? यावरनं हे स्पष्ट होते की विरोधी पक्ष नेतेपदाच्या संविधानिक पदावर बसलेल्या श्री वडेट्टीवार यांच्यासारख्या व्यक्तींना सुद्धा बेजबाबदार वक्तव्य केलेली आहेत। अपुऱ्या माहितीच्या आधारे, असत्य माहितीच्या आधारे मुख्यमंत्री राहिलेल्या आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असणाऱ्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारख्या व्यक्तीचं नाव घेऊन जेव्हा सकाळी ते आरोप करतात, तेव्हा संध्याकाळी त्यांना मागे ते आरोप घ्यायची वेळ येते। याचा अर्थ त्यांचं वक्तव्य अपरिपक्व आहे, असत्य माहितीच्या आधारावरती आहे आणि जर त्यांनी ती माघार घेतली नसती तर त्यांना कायदेशीर डिफॉमेशनच्या कारवाईला सामोरं जावं लागलं असतं। नक्कीच आज संजय राऊत विधान भवनामध्ये पोहोचले आणि भास्कर जाधव यांचं नाव कुठेतरी विरोधी पक्ष नेते म्हणून ठरतंय असं समजतंय। आज त्याबद्दलची एक मोठी बैठक सुद्धा होती, उद्धव ठाकरे पण होते। कसं पाहताय या बैठकीकडे? संजय राऊत कोण ठरवणार विरोधी पक्ष नेता विधानसभेतला कोण असावा ते? नाही, त्यांची उपस्थिती जाणवली। कोण, कसली उपस्थिती? कोण लागून गेले संजय राऊत एवढे मोठे? एक राज्यसभेचे खासदार, एका पक्षाचे नेते आले असतील विधानसभेत कोणाला त्यांच्या आमदारांना भेटायला, त्यांच्या आमदारांना काही मार्गदर्शन करायला। थँक्यू। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।